सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीमध्ये झालेला मृत्यू आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबाला न्याय देण्याच्या मागणीसाठी हा लॉंग मार्च काढण्यात येतोय। सोमनाथ सूर्यवंशींची आई आणि भाऊ या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याची माहिती समोर येतेय। परभणीपासून ते मुंबईपर्यंत असा हा मोर्चा निघणार आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय द्या या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय। परभणीमध्ये झालेल्या प्रकरणानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आलेली आणि त्यांचा कोठडीमध्ये मृत्यू झाला होता। दरम्यान त्यानंतर शासनाने त्यांना काही मदत देऊ केली, मात्र ती मदत अमान्य असून काही मागण्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडून ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, सोमनाथ सूर्यवंशींना जोपर्यंत न्याय मिळत नाही, त्या पोलिसांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, परभणीपासून हा लॉंग मार्च निघालेला आहे, काय काय मागण्या आहेत या आंदोलनकर्त्यांच्या? गेल्या 18 दिवसापासून 20 दिवसांपासून परभणी शहरामध्ये आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाची दखल प्रशासकीय पातळीवर घेतली जात नाही अशी नाराजी व्यक्त केली जाते आणि तो संताप सुद्धा सातत्याने व्यक्त केला जात होता। अखेर सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा यासाठी आता लॉंग मार्चला सुरुवात झालेली आहे। परभणी ते मुंबई असा तो पायी प्रवास असणार आहे आणि या लॉंग मार्चमध्ये मोठ्या संख्येनं सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा म्हणून लोक सहभागी झालेले आहेत। एकतर परभणीमध्ये झालेल्या घटनेनंतर जे प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करावं ही सातत्यानं मागणी होती। ती मागणी धरून ह्या सगळ्या आंदोलनाला सुरुवात झाली होती। बराच काळ तिथे ठिय्या आंदोलन करून सुद्धा पदरात काही पडत नाही आणि न्याय मिळत नाही अशी एक भूमिका असंही एक सगळ्यांच्या मनात गृहीत धरलं होतं। प्रशासन या संपूर्ण आंदोलकांकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना त्यांच्यामध्ये आहे, म्हणून हा लॉंग मार्च आता काढला जातोय। धन्यवाद माधव, आपण दिलेल्या माहितीबद्दल।